दोस्तों, मैं नसीर तगाले और आप देख रहे हैं आज की न्यूज़। आज की न्यूज़ में आपका स्वागत है। दोस्तों, बाल विकास प्रकल्प अधिकारी किनवट विभाग, यहाँ पर आंगनवाड़ी जो सेविका है इसमें भ्रष्टाचार हुआ, ऐसा दो जो सेविका है इन्होंने बता रहे हैं कि इसमें भ्रष्टाचार किया गया है और हमारे जो मार्क है वो मार्क ज़्यादा रहने के बावजूद भी जो जिनके गुण मार्क कम थे उनको लिया गया है और इसमें बहुत ज़्यादा भ्रष्टाचार किया गया है। तो आज दूसरा दिन है, ये आदिवासी बाल विकास प्रकल्प अधिकारी के सामने उपोषण पर बैठे हुए हैं दो महिला। तो इनसे बात करते हैं कि ये प्रकरण क्या है, कसं काय झालं आहे। आमरण उपोषणला तुम्ही बसलेले आहे। अंगणवाडी सेविका भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून सांगा लागले तुम्ही, तर काय आहे काय नाही ते प्रकरण तुम्ही सांगा। मिसपूर गावामध्ये मदतनीसाठी 3 जागा निघल्या होत्या, तर आम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स ते पण 12वेळेस निघल्या होत्या, तर आम्ही 12चे डॉक्युमेंट्स जोडून सगळे त्यांना दिले पण होते। तर त्यांनी पहिल्या यादीला सुद्धा आमचे 12चे मार्क टाकले नसल्यामुळे त्यांनी मग त्या यादीच्या खाली सूचना दिली होती की 29 तारखेपर्यंत लेखी स्वरूपामध्ये दाखल करावे म्हणून। तर आम्ही मग 15 तारखेला यादी लागल्याच्या नंतर आम्ही 17/4/2025ला आम्ही लेखी स्वरूपामध्ये अर्ज आणि 12ची मार्कशीट दिली होती, तरी पण त्यांनी फायनल यादीला आमचे काही ते मार्क टाकलेले नाही आहे। तर मग आम्ही जर 12ची मार्कशीट दिली नसती तर त्यांनी फॉर्म घ्यायचाच नसतं ना, तर जागा तर 12वीलाच होती ना। तर आम्हाला न्याय मिळावा आमची एवढीच इच्छा आहे। मॅडम आले होते का तुम्ही बसले होते म्हणून? नाही, मॅडम नाही आल्या, कोणी नाही आले, कोणीच नाही आलं। हां, तुमचे काय म्हणणं आहे? सारखंच आहे। हां हां, 12ची मार्कशीट जोडले तर त्यांनी म्हणत आहे की 12ची मार्कशीट जोडले नव्हते आणि आमच्याजवळ तुमचे मार्कशीट वगैरे काही नाही आहे। त्यांनी म्हणत आहे की 25 मार्क कशाचे दिले म्हटलं तर त्यांनी म्हणत आहे की डिग्रीवर दिले आहे। तर ते फॉर्म 12वीवर होता, तर आम्ही 12वीचे डॉक्युमेंट जोडणार ना। ते म्हणाले डिग्रीचे का म्हणून द्यायचे, तुम्ही तर जागा 12वीवर काढले होते ना, मग डिग्रीचे 35 मार्क कोणाने मान टाकायले तुम्ही, असं आमचं म्हणणं आहे। तर त्यांनी डायरेक्टली म्हणाले की मॅडम तुम्ही 12ची मार्कशीट दिलीच नाही, मग दिली नाही तर आमचा फर्स्ट टाइमलाच त्यांनी फॉर्म घ्यायचा नसता ना, जागा तर 12वीवरच होती ना। तुमच्याकडे रिशूड बी आहे? ते रिशूड आहे, ते मॅडम काय म्हणाले तुम्ही म्हणाले काही पण लावता म्हणाले, असं का? रिशूड असून त्यांनी म्हणत आहे की तुम्ही बाहेरून तयार करून आणले असेल रिशूड होतं आणि सही सिक्का ते बी आहे, सिक्का वगैरे सर्व आहे। हां, बाहेरून कसं आणतात? त्यांनी म्हणत आहे तुम्ही बाहेरून डुप्लिकेट बनवून आणले असेल, असं का? तर आमच्याजवळ तुमचा काही पुरावा नाही आहे। एसडीएम मॅडम, एसडीएम सरला सांगितले का तुम्ही? लेखी दिले का तुम्ही? त्यांनी काय म्हणले? त्यांनी पण काहीच नाही मॅडम, तहसीलदार मॅडम काही नाही म्हणले त्यांनी। असं आमदार साहेबला कॉल केले होते का काय भेटले होते तुम्ही? नाही, आम्ही आमदार साहेबाला फक्त लेटर दिले होते, नाही आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, पण आमदार साहेब कुठं बाहेर गावी गेले होते, त्यामुळे आमची काही भेट झाली नाही त्यांच्याशी। तर आम्ही त्यांच्या पीएला बोलून त्यांना लेटर वगैरे देऊन आले होते। आता तुमचे काय म्हणणं आहे ते सांगा। आमचं एवढंच म्हणणं आहे की चौकशी करावी, आम्हाला जे आमच्या हक्काची जागा आहे ते त्यांनी द्यावे, आम्हाला जे 12चे गुण टाकले नाहीत ते टाकावी, आम्हाला आमचा अधिकार द्यावा। आणि तुमच्या जागेत दुसऱ्याला घेतलेले आहे का? त्याने ऑर्डर दिले? असं तर मला 80.17 आहे 12वीला गुण, तर त्या मुलीला 64% घेतले। 80 पॉईंट तुमचे आहे? 64% आहे, त्या मुलीला ऑर्डर दिली। तो यहाँ पर देख सकते हैं इनकी जो मांग है ये पूरी होती है नहीं होती, लेकिन दोस्तों जो बाबा साहेब ने संविधान दिया है उनके तहत ही ये उपोषण कर रहे हैं, क्योंकि दोस्तों जो इंसाफ की बात है वो इंसाफ होना चाहिए, क्योंकि इनके गुण 12वीं के ज़्यादा रहने के बाद भी इनको नया ना लेते पर दूसरे को लिया गया है और इसमें भ्रष्टाचार किया गया है, ऐसा इनका आरोप है। निकिता गोविंद पोटे इन्होंने कहा है, लेकिन अब आगे
क्या फैसला होता है ये आपको हम बाद में बताते हैं। देखते रहिए आज की न्यूज़। तुम्ही तुमची पोरगी आहे बसलेली आहे उपोषण करता, तर काय म्हणणं आहे तुमच्या? तेच आता एवढं शिक्षण शिकून बी काय फायदा झाला, तेवढं करून पोरगी उपाशी तापाशी इथं बसली आहे, कोणी येऊन बघत नाही आहे, जेवण नाही पाणी नाही तसं बसली, त्याला न्याय मिळवून द्यावा। तर तुमची आमदार साहेबाला काय विनंती आहे? काय आता त्यानं काहीच म्हणत नाही आहे। आमदार साहेबाला सांगितले होते का? हां